नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुणे कनेक्शन आहे का? पेपरफुटी संदर्भातील एक आरोपी पुण्यातला असण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे। तर एक आरोपी पुण्यात असण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, या सगळ्या प्रकरणी पुणे कनेक्शन बाबत नेमकं काय समोर येत आहे? नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये जो नाशिकमध्ये आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडून पुण्याचा उल्लेख करण्यात आलेला होता। मात्र त्या बाबतीमध्ये स्पष्टोक्ती जी आहे ती अजून मिळालेली नाही। त्यामुळे पुणे शहरामध्ये पुणे गुन्हे शाखेकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे की नीटचं पुणे कनेक्शन नक्की काय आहे, हा व्यक्ती कोण आहे आणि तो संशयित आरोपी जो आहे तो पुण्यामध्येच असण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्या ठिकाणी पुणे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे। जर कदाचित संशयित आरोपी पुणे पोलिसांना मिळाला तर मग मात्र पुणे पोलीस जे आहेत त्याला ताब्यामध्ये घेऊन सीबीआयच्या हाती सुपूर्द करतील। मात्र नीट पेपरफुटीमुळे संपूर्ण परीक्षा जी आहे ती नीटला रद्द करावी लागलेली होती। त्याचा परिणाम जो आहे तो जवळपास देशभरातल्या 20 लाख विद्यार्थ्यांवरती झालेला पाहायला मिळाला। कालपासून आरोपींचा सीबीआय कडून सुद्धा शोध घेतला जातोय की नक्की आता कनेक्शन काय आहे, कसे व्यवहार जे आहेत पेपरफुटी प्रकरणामध्ये करण्यात आलेले होते। मात्र पुणे कनेक्शन आहे का किंवा संशयित आरोपी जो पुण्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भामध्ये गुन्हे शाखेकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे। पुण्यामधला संशयित आरोपी जो आहे तो नक्की कोणत्या प्रकारे काम करत होता याची माहिती जी आहे ती अधिकृतरित्या त्याला ताब्यामध्ये घेतल्यानंतर मिळू शकते। मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संपूर्ण शहरभर सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे आणि आरोपी ताब्यामध्ये येतो काही फार महत्वाचं असतं। नक्कीच अपडेट्स घेत राहूच प्रदीप। तुर्तास धन्यवाद।